नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, पितृपक्ष 2024 हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा काळ आहे, जो पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या शांती आणि कल्याणासाठी विधी पार पाडण्यासाठी समर्पित आहे। हा वार्षिक कार्यक्रम, ज्याला श्राद्ध किंवा पितृपक्ष म्हणूनही ओळखले जाते, अश्विन म्हणजेच सप्टेंबर-ऑक्टोबर या चंद्र महिन्यात येते आणि 16 दिवस चालते। महालय अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। हे या पवित्र कालावधीच्या समाप्तीचे चिन्हांकित करते, जेव्हा पूर्वज पृथ्वीवरील क्षेत्र सोडतात आणि त्यांच्या वंशजांकडून अर्पण स्वीकारल्यानंतर इतर जगात ते परत जातात। पितृपक्ष जो 2024 हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे। आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्याची वेळ आली आहे। या कालावधीत आम्ही त्यांची शांती आणि आशीर्वाद सुनिश्चित करण्यासाठी पवित्र विधी करतो। हा महत्त्वाचा टप्पा 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, तसेच 2 ऑक्टोबर रोजी संपत आहे। हा काळ आध्यात्मिक चिंतनाचा काळ आहे। हे आपल्याला आमच्या पूर्वजांशी संबंध प्रस्थापित करण्यास देखील अनुमती देते। आता पाहूया पितृपक्ष 2024। तर पितृपक्ष 2024 आता आपण समजून घेऊया। हा आपल्या पूर्वजांसाठी चिंतन आणि आदराचा काळ आहे। लोकांचा असा विश्वास आहे की या काळात मृत पूर्वजांचे आत्मे त्यांच्या वंशजांकडून अर्पण घेण्यासाठी पृथ्वीवर येतात। या विधींचा उद्देश मृतांच्या आत्म्यांना शांती प्रदान करणे आणि जिवंतांवर त्यांचे निरंतर आशीर्वाद सुनिश्चित करणे हा आहे। 16 दिवशी विधी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अश्विन अमावस्याच्या दिवशी समाप्त होतो। पितृपक्ष 2024 दरम्यान कुटुंबे श्राद्ध म्हणून ओळखले जाणारे विविध विधी करतात। ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भूतकाळातील कोणत्याही चुकींबद्दल माफी मागण्यासाठी हे करतात। या चुकीच्या कृतींचा परिणाम त्यांच्या पूर्वजांवर झाला असावा। संस्कार हा भौतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांमधील अंतर कमी करण्याचा एक मार्ग आहे। ते भूतकाळाशी आदर आणि कनेक्शनची खोल भावना आपल्यात रुजवतात। आता पाहूया पितृपक्ष 2024चे महत्त्व। पितृपक्ष 2024चे महत्त्व पितृपूजा आणि आध्यात्मिक शुद्धीवर केंद्रित आहे। हा काळ एखाद्याच्या पूर्वजांना आदर देण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की हे विधी केल्याने पितरांचे दुःख कमी होते आणि कुटुंबात समृद्धी आणि शांती देखील येते। नंतर पितरांचे दर्शन कसे करावे? सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे ध्यान करताना पाणी पितरांना अर्पण करावे। असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो, अशी मान्यता आहे। नंतर आता पाहूया पूर्वजांचे किती प्रकार आहेत। पुराणानुसार पूर्वजांचे 2 भाग केले आहेत, एक दैवी पूर्वज आणि दुसरे मानवी पूर्वज। दैवी पूर्वज त्यांच्या कर्माच्या आधारे मानव आणि सजीवांचा न्याय करतात। आर्यमा हा पूर्वजांचा प्रमुख मानला जातो आणि त्यांचा न्यायाधीश यमराज आहे। आता पाहूया पितृपूजा कोण करू शकतो। अशा स्थितीत नातू, पणतू, पुतणे श्राद्ध करू शकतात। याशिवाय अविवाहित मुली आणि विवाहित महिलाही घरी श्राद्ध करू शकतात। तर पिंडदान गयामध्ये करावे, तेथे अविवाहित मुली आणि विवाहित महिला पिंडदानसुद्धा करू शकतात। आता पाहूया पितरांपर्यंत अन्न पोहोचते का। श्राद्धाच्या वेळी अर्पण केलेले अन्न पितरांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे आत्मे तृप्त होतात असे मानले जाते। श्राद्धाचे भोजन इतर दिवसांपेक्षा वेगळे असते। यामध्ये कांदा, लसूण, मसूर आणि मांसाहार वर्ज केला जातो। 5 ठिकाणी श्राद्ध भोजन काढले जाते। आता पाहूया पितृपक्षात कोणत्या पक्ष्याचे आवाहन केले जाते। शास्त्रानुसार कावळ्यांचे पूर्वजांचे रूप सांगितले आहे। या कारणास्तव या काळात कावळ्यांना खायला घालण्याची परंपरा आहे। आता पाहूया पितृपूजा मंत्र काय आहे। ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात। हा मंत्र परत ऐका। पितृपूजा मंत्र असा आहे, ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात। आता पाहूया पितृपक्षाची विधी आणि परंपरा। पितृपक्ष 2024मध्ये केले जाणारे विधी केवळ परंपरेशी संबंधित नाहीत, त्यांचा खोल आध्यात्मिक अर्थ आहे। पूर्वजांचा सन्मान करून व्यक्ती मागील पिढ्यांच्या त्याग आणि प्रयत्नांची कबुली देतात। आदर, कृतज्ञता आणि कौटुंबिक एकता या मूल्यांना
बळकटी देतात। असे मानले जाते की या पद्धती कौटुंबिक समस्यांचे निराकरण करण्यात आणि घरात सुसंवाद आणण्यास मदत करतात। आता पाहूया पिंडदान। पितृपक्ष 2024 दरम्यान केल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विधींपैकी पिंडदान हा एक महत्त्वाचा विधी आहे। पिंडदानामध्ये तीळ, बार्ली आणि काळे हरभरे मिश्रित तांदूळ पिंडांना अर्पण करणे समाविष्ट आहे। आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या सांसारिक बंधनातून मुक्त व्हावे यासाठी हा विधी केला जातो। आता पाहूया तर्पण विधी। लोक तर्पण विधी करतात। हा एक महत्त्वाचा विधी आहे जेथे ते मृत आत्म्यांना तीळ आणि इतर पवित्र पदार्थ मिसळलेले पाणी अर्पण करतात। असे मानले जाते की या कृतीने पितरांना पोषण आणि आराम मिळतो। आता पाहूया ब्राह्मणांना अन्न अर्पण करणे। पितृपक्ष 2024 मध्ये ब्राह्मणांना किंवा पुरोहितांना अन्न अर्पण करणे ही एक सामान्य प्रथा आहे। ब्राह्मणांना दिलेले अर्पण पितरांपर्यंत पोहोचेल आणि कुटुंबांवर आशीर्वाद मिळेल या विश्वासाने लोक हे दानधर्म करतात। आता देणगी आणि धर्मदाय। पितृपक्ष 2024 मध्ये धर्मदाय देणगी देणे आणि गरजूंना मदत करणे प्रोत्साहित केले जाते। असा विश्वास आहे की दयाळू कृत्य केल्याने व्यक्ती सकारात्मक कर्म जमा करतात, ज्यामुळे जिवंत आणि मृत दोघांनाही त्याचा फायदा होतो। नंतर कौटुंबिक मेळावे। पितृपक्षाच्या निमित्ताने अनेकदा कुटुंबातील सदस्य धार्मिक विधी करण्यासाठी एकत्र येतात। एकत्र येण्याचा हा काळ कौटुंबिक बंध मजबूत करतो आणि व्यक्तींना त्यांचा वारसा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मूल्यांवर प्रतिबिंबित करण्यास अनुमती देतो। मंडळी, आता पाहूया निष्कर्ष। या पितृपक्षाचा निष्कर्ष काय आहे? तर पितृपक्ष 2024 हा केवळ विधी आणि समारंभाचा कालावधी आहे। आध्यात्मिक चिंतन, कौटुंबिक ऐक्य आणि आपल्या पूर्वजांच्या वारशाचा सन्मान करण्याचा हा काळ आहे। या महत्त्वाच्या काळातील रीतिरिवाज आणि पद्धतींमध्ये सहभागी होऊन व्यक्ती त्यांच्या वारसाशी त्यांचे संबंध अधिक दृढ करू शकतात आणि त्यांच्या कुटुंबात शांतता आणि सौहार्दाची भावना वाढवू शकतात। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।